नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेला लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि भविष्यातील शिक्षणावरती थेट परिणाम करणारी बातमी समोर आली आहे. राज्य आणि केंद्र शासनाच्या नव्या डिजिटल शिक्षण धोरणाअंतर्गत आता SSC आणि HSC बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांना अपार ID वरती नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आले. ही नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या काळामध्ये अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे ही माहिती प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी गांभीर्यानं घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर यामध्ये आता अपार ID म्हणजे नक्की काय? तर हा एक प्रकारचा शैक्षणिक ओळख क्रमांक आहे. जसा आधार क्रमांक हा नागरिकांसाठी ओळख बनलाय, तसाच अपार ID विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा एक डिजिटल ओळख क्रमांक आहे. या एका ID वरती विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड, 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, शिक्षण प्रमाणपत्र, गुणपत्रिका सगळं आयुष्यभरासाठी सुरक्षितपणे ठेवलं जाणार आहे. बोर्डाकडनं स्पष्ट करण्यात आले की फेब्रुवारी-मार्च 2026च्या SSC आणि HSC विद्यार्थ्यांना अपार ID नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आले. या नोंदणीशिवाय पुढे डिजिटल गुणपत्रिका मिळवण्यात, प्रवेश प्रक्रियेमध्ये किंवा शिष्यवृत्ती मिळवण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणपत्रिका थेट डिजिलॉकरमध्ये डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. यासाठी अपार ID असणं आवश्यक आहे. भविष्यामध्ये कागदी मार्कशीट हरवण्याची भीती, पुन्हा प्रत मागवण्याची धावपळ या सगळ्यांपासून विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे. ग्रामीण भागातील अनेक पालक आजही मार्कशीट, दाखले, प्रमाणपत्र यांची फाईल सांभाळून ठेवण्यासाठी झगडतात. पूर, आग, स्थलांतर यामुळे अनेक कागदपत्र हरवतात, गहाळ होतात. परंतु अपार ID मुळे कुठल्याही प्रकारचं टेन्शन हे राहणार नाहीये. त्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनेक शिष्यवृत्ती, फेलोशिप आणि शैक्षणिक योजनांमध्ये विद्यार्थ्यांची माहिती ही अपार IDशी लिंक केली जाणार आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना थेट लाभ मिळेल आणि मध्यस्थांची गरज राहणार नाही. गरीब, गरजू आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी देखील हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.